चला मित्रांनो, नमस्कार. तुम्हाला आज एक वशीकरणाचा उपाय सांगतोय. वशीकरण तुम्हाला जे एखाद्याला कोणाला खाऊ घालायचं नाही, काही नाही, तर मग अंगाला शिपडायचं वशीकरण सांगतो. अंगाला शिपडायचं काय? मकोया मकोया वनस्पतीच्या पुष्य नक्षत्रा दिवशी तुम्हाला पुष्य नक्षत्राच्या शेवटच्या टप्प्याला तुम्हाला मकोया आणि पुनर्नवा या दोन्हीचा पाला झाड घेऊन यायचं. झाड घेऊन आलं की त्याच्यामध्ये थोडा भीमसेनी कापूर टाकायचा. त्याचा चांगला अर्क एकत्र करायचा. जर तुमच्याकडे कुठला एखादा वशीकरणाचा मंत्र असला, अगर कुठून गुरुने दिलेला, त्याच्यावर 108 वेळा तुम्हाला त्याच्यावर जप करायचा आहे त्या अर्कावर. आणि ती चलत चलत कोणाच्या अंगावर जरी शिंपडला असा तर माणूस त्या क्षणाला वशीकरण होतो. एवढं हे रामबाण वशीकरण आहे. तर मकोया, पुनर्नवा आणि भीमसेनी कापूर ही तुम्हाला पुष्य नक्षत्र दिवशीच आणायचे. पुष्य नक्षत्राच्या शेवटच्या टोकाला, पुष्य नक्षत्राला सुरुवातीला नाही आणायचं. त्या पुष्य नक्षत्रात मध्ये बी 3 टप्पे असतात. सुरुवातीचा टप्पा लहान लेकरासारखं, मधला टप्पा मोठ्या माणसासारखा आणि शेवटचा टप्पा एक म्हाताऱ्या माणसासारखा. नक्षत्रात पण असे 3 टप्पे असतात. मग आपल्याला शेवटच्या टप्प्याला त्या जोडावर शेवटच्या टायमाला तिथं जे दोन्हीचं नक्षत्र आता संपणार आहे अशा टायमाला तिथं जाऊन एवढीच काळजी करून आणायचे. 2 वनस्पती आणायच्यात, त्याचा अर्क काढायचा, त्याच्यामध्ये थोडं आपली भीमसेनी कापूर टाकायचा आहे. असं का जर तुम्ही करताय तर तुमचं वशीकरण 100% होतंय. ही गोष्ट खरी आहे. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटणार मित्रांनो. चला, राम राम.